मित्रांनो, तुम्हालाही एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर व्यवसाय सुरू करण्यासाठी लागतं भांडवल. परंतु तुमच्याकडे भांडवल जरी नसेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या महामंडळामार्फत कर्ज योजना देत असते. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खांडवे पाटील आपल्या या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, वसंतराव नाईक कर्ज योजना ही योजना विमुक्त जाती व भटक्या जमाती यांना विकास महामंडळ मार्फत दिली जाते, ज्याचा उद्देश विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि अन्य सामाजिक दृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील लोकांचा आर्थिक व सामाजिक उत्थान करणं आहे. तर या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही योजना बिनव्याजी कर्ज योजना आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी त्वरित आर्थिक मदत साधारणतः 10 लाख रुपयापर्यंत तुम्हाला आर्थिक मदत मिळू शकते. आणि व्याजाचा जर विचार केला तर नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्यांना व्याज आकारले जात नाही, म्हणून हे प्रभावपणे बिनव्याजी कर्ज आहे. तर परतफेड जर वेळेवर न झाल्यास तर 4% व्याज तुम्हाला त्या ठिकाणी भरावं लागेल. तर मित्रांनो, तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा आहे का? जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण व्हिडिओ समजून घ्या. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून घ्या. तर काय आहे ही योजना? चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे लघु उद्योग, स्वयंरोजगार सुरू करणं. वैयक्तिक कर्जावर व्याज भरताना योजना असून कर्ज मर्यादा साधारणतः 10 लाख रुपयापर्यंत बँकेकडून घेतले जाऊ शकते. आता या योजनेचा व्याज परतावा बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता नियमितपणे भरल्यास 12% पर्यंत व्याज रक्कम दरमहा तुमच्या बँक खात्यामध्ये परत सुद्धा मिळते, ज्यामुळं कर्जाचा प्रत्यक्ष खर्च हा कमी होऊन लाभार्थ्यांचा ताण सुद्धा कमी होतो. आता या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळत असतो. आता या योजनेसाठी काही पात्रता आणि निकष सुद्धा लागणार आहेत, जसं की अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गाचा भाग असणं गरजेचं आहे. त्याच नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. दुसरं विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे. ही योजना फक्त महाराष्ट्र सरकारचीच आहे. योग्य व्यवसाय योजना जसं की प्रोजेक्ट रिपोर्ट सुद्धा सादर करणं अपेक्षित आहे. आता काही योजनांमध्ये वैध ओळखपत्र जसं की आधार कार्ड सुद्धा लागेल, उत्पन्न पुरावे लागतील, जात प्रमाणपत्र व बँक खातं याची माहिती असणं आवश्यक आहे. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज करायचा कसा? योजनेचा अर्ज सामान्यतः जिल्हा मंडळ कार्यालय ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीमध्ये करता येतो. तर अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळावर अर्ज तुम्ही करू शकता, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता संबंधित कार्यालयात अर्ज सादर करताना काही महत्वाची कागदपत्र सुद्धा तुम्हाला अर्ज सोबत जोडायची आहे. ऑफलाईन अर्ज करत असताना जातीचा दाखला, निवास प्रमाणपत्र, बँक खातं इत्यादी माहिती जोडणं आवश्यक आहे. आता ऑनलाईन अर्ज करायचा कसा? महामंडळाने आता ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरू केली असून त्यामुळे तुम्ही घरबसल्या सुद्धा अर्ज करू शकता. अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे, portal.vnvjntdc.org किंवा डायरेक्ट स्कीम vnvjntdc.org वर तुम्ही नोंदणी करू शकता. त्यावर गेल्यानंतर तुमचा आधार क्रमांक, नाव, मोबाईल नंबर वापरून प्रोफाईल तयार करायची आहे. लॉग इन करून अर्ज पेज उघडायचा आहे. तुमची माहिती स्टेप बाय स्टेप, तुमचा व्यवसाय, बँक तपशील इत्यादी माहिती ही व्यवस्थित भरायची आहे. आवश्यक कागदपत्र अपलोड करायचे आहे आणि अर्ज सबमिट करायचा आहे. यशस्वीरित्या तुम्ही अर्ज सबमिट केल्यावर तुमच्या ईमेल, मोबाईलवर अर्ज क्रमांक मिळेल. तर मित्रांनो, वसंतराव नाईक महामंडळ या योजनेचा अर्ज अशा प्रकारे 2 प्रकारे तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना सुद्धा शेअर करा ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे. आता मित्रांनो, जाता जाता एक महत्वाचा मुद्दा असा की वसंतराव नाईक महामंडळाच्या विविध कर्ज योजनांमध्ये वेळोवेळी अटी, अर्ज, कर्ज मर्यादा, परतफेड कालावधी व पात्रता बदलू शकतात. अधिक अचूक व अपडेट माहिती मिळवण्यासाठी अधिक तुम्ही महामंडळाचे कार्यालय किंवा वेबसाईट सुद्धा पाहणं गरजेचं आहे. वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण अपडेट माहिती तुमच्या मोबाईलवर स्टेप बाय स्टेप सुद्धा समजून घेऊ शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना सुद्धा शेअर करा ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, त्यांच्याकडे भांडवल नाही, तर त्यांना वसंतराव नाईक त्याचबरोबर आर्थिक महामंडळ अशा वेगवेगळ्या महामंडळातर्फे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मार्फत 25% अनुदानावर कर्ज योजना पुरवल्या जात आहे.